आणि आता पाहूयात लोकसभा निवडणुकीचा विशेष कार्यक्रम छोटा पुढारी थेट धुळे आणि नाशकातून। काय वाटतं सुभाष भामरे का शोभाबा चौचं वातावरण? अरे ते आता काय मोदीच्या नावावर तर येऊन जातात तिथं अशी बात आहे। सगळं मोदी करतोय दादा। मोदीचं सरकार 400 पार। सुभाष भामरे जर 3 वेळा काही नाही, काही कामाचं नाही। काय नाही नाही अरे काय खड्डे, हा विकास या खड्डे, हा विकास आहे तेव्हा काय रस्त्याची कामं झाली नाही म्हणताय? सगळे 100% कामं झालेले आहेत। चौपदरीकरण हायवेचे 6 झाले। एवढे धुळ्याचे सुभाष पाटील भामरे यांनी काय काम केले धुळ्यात आणि आजूबाजूला खेड्यात? काहीच नाही। आमच्या खेड्यात आले पण नाही। 70 वर्षात जो झालेला बकास झालेला वे करायचं तर काही वर्ष सगळ्यांना त्याग करावं लागेल, बलिदान करावं लागेल। जे नरेंद्र मोदींनी 10 वर्षामध्ये चॉकलेट फेकलं, गाजर फेकलं जनतेच्या तोंडामध्ये, ते आता जनतेने, जनता जनार्दन मायबापाने हे नरेंद्र मोदीला सुद्धा हद्दपार करून या देशाच्या बाहेर तडीपार केलं पाहिजे। वरती नरेंद्र मोदींना बघून मतदान करायचे, 400 पार करण्याचे फक्त, बस दुसरं काही नाही। हे सरकार असं आहे, शेतकऱ्याला पूर्ण आत्महत्या करण्याशिवाय शेतकऱ्याला पर्याय राहिलेला नाहीये। आणि बाबांचं कार्य जर म्हटलं तर ग्रामीण मध्ये बाबा फिरलेच नाही। कुठं चालला होता 15 लाख देणार होते मोदी, 15 रुपये आले नाही। आले का? जे भ्रष्टाचार आहे, वॉशिंग मशीन आहे त्यांच्याकडं, जेवढे बी भ्रष्टाचारी नेते ते सर्व आयात करू आले ते, आणि त्यांच्या वॉशिंग मशीन मध्ये धुतल्यावर ऊन जातं त्यांचं। बीजेपीची लाट आहे, बीजेपीची लाट आहे धुळ्यात। बीजेपीची लाठी काय नाही बाबा, पडणार आहे भामरे, पडणार आहे। भामरे पडणार एवढंच माहिती? बस एवढंच माहिती। बस काय वाटतं इकडं, शोभा वाघ का सुभाष भामरे? सुभाष भामरे। सुभाष भामरे 2014च्या अगोदर दादा 700 रुपयाला खताची पिशवी मिळायची, 1700 रुपये करून टाकलं ऐन इलेक्शनच्या तोंडावर। काय म्हणताय पेपरच्या काळात कुणाच्या जाहिराती जास्त येत आहेत? मोदी मोदी। आणि कामं कुणाची दिसत आहेत? मोदी। हे भाजप काँग्रेस हे सगळ्यांमध्ये काही मजा नाहीये। जिथून तुम्हाला आशा वाटते मतदाराने स्वतःचा विचार करावा आणि आपण येडं बनत राहावं। या येडा बनेल तो येडा, आतला विचार करून ते पुढचं बघावं। राजकारणात काय वाटते सुभाष भामरे? मग सुभाष भामरे शिवाय पर्याय नाही ना। महंगाई बहुत बढ़ गई है, बेरोजगारी बढ़ गई है, और मोदी साहब ने सब खाजगीकरण कर दिए, सब बेच के खा गए। बदलाव चाहिए, बस कुछ नहीं। मतलब होगा होगा 100%। खेल खत्म हो गया अभी। पंजा झालं, पंजा पंजा। शोभाताई बच्चाव। म्हणजे शेतकरी वर्ग नाराज? 10 वर्ष काही काम नाही केलं भामरे सरकारने। काय म्हणणार आहे, मोदी सरकारशिवाय पर्याय नाही ना। यांचं काय आईस, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी, जो आला नाही त्याच्या मागे लावायची, त्याला घ्यायचं। यांचे धंदे चालू झाले, त्याच्यामुळे परिवर्तनाची नक्की गरज आहे। जनता काय आता, जनता काय बी म्हणणार आहे, पण सुभाष भामरेने काम केलेलं आहे। 5 दिन आली का? तसाचे आजचे दिवस सगळे महागाई वाढून बसलेत। इकडं सुभाष भामरे, मोदी मोदी। मोदी शिवाय पर्याय नाही। पंजा ते काय केलं, ते भामरेने काय केलं? 10 वर्ष आला का तो? आला कुठेच नाही। काय केलं त्याने ते दाखवा, काहीच नाही केला। विकासाच्या भारत कोणीच काही म्हणणार नाही का विकास केलेला आहे म्हणून। त्यांना कामं विचारले जातात, 4 कामं सांगा, 5 सांगा, ते 1 कामं सांगत नाही। डॉक्टर आहे तिथं, कोणाचा फॉर्म्युला जास्त चालणार? जे 10 वर्षात चाललं तेच पुढे चालणार। म्हणणारे काही म्हणत असतात, लक्ष देऊ नका, फक्त झेंड्याकडे लक्ष द्या। विकास महाविकास आघाडी का महायुती? महाविकास आघाडी। अकलान से पानी आने वाला था, कितना कोटी रुपया दिया था, उसका पता नहीं चला। तो 5 साल हो गए, सपना है ये सब। बाकी मोदी अच्छा है, हम गलत नहीं बोलते, नीचे वाला अच्छा होना चाहिए ना। जनता कुणाचा झेंडा फडकवणार? अहो आता असं तर वाटतंय मोदीचा झेंडा फडकल। मोदीचा? काय म्हणताय? नाही काही नाही, चांगलं वातावरण आहे। बर, विकास जसा पाहिजे तसा काही नाही मोदीच्या नावाखाली। मोदी सरकार तर म्हणते आमचं लक्ष आहे। नाही एकदम बोगस लोक आहे ते। इकडे जर राजबाई तापट आहेत, काय म्हणलं राजबाई? खायला द्या सांगा म्हणलं तुम्ही। बरोबर आहे, बरोबर। अहो मोदी सरकार खायला नाही काय देत? मोदी सरकार का खूप गेलो, मोदी सरकार आपलं मात्र काय म्हणते तब्येत पाणी? एकदम छान आहे। बरं, काय वाटतं इकडं वातावरण? काही सांगू शकत नाही। काय नाही, हेमंतप्पा गोडसे धावतील का राजाभाऊ वाजे? सांगता येणार नाही कोणाचं काय आपल्याला। काय वाटतं जनता कुणाचा टाळ कुटणार? मोदी। मोदी शिवसेनेत येऊ शकतो, आता लागोपाठ शिवसेनेत आलेलं आहे। अहो पण 2 शिवसेना नाही आता सध्या बीजेपी कडनं सीट लागू शकतं असा अंदाज आहे। लागू शकतो का? मोदीकडे जाऊ शकतो। धनुष्यबाण। धनुष्यबाण।
म्हणजे महायुती येते म्हणायचं. महायुती आलीच पाहिजे. संपूर्ण जनता तर नाराज आहे मतदानावर परिणाम दिसेल. आणि हा तर 100% दिसणारच आहे तुम्हाला. राजेभाऊ वाजेंना मी पूर्णपणे समर्थन आता पण करेल आणि इथून पुढेही करेल मी. महाराष्ट्रातच प्रकल्प नाहीत आणि गुजरातला प्रकल्प नेल्याचा दावा केला जातोय, खरंय का? नेले की नाही कोणाला माहिती आहे, आपण म्हणतो फक्त ऐकतो. 100% सांगतो उद्धव बाळासाहेब ठाकरे राजेभाऊ वाजेच निवडून येणार. हो आता कोणीच नाही, पण जे महायुती आहे ना आपल्या महाराष्ट्रामध्ये ते आले तर आपलं महाराष्ट्र कुठं ना कुठं तरी सनातन धर्म पुढे येईल आणि कोणतं तरी एखादं महत्वाचं कार्य होईल. जे राम मंदिर झालंय आज ते काही वर्षापर्यंत राम मंदिर झालं नव्हतं, पण आता मोदी सरकार आल्यामुळे ते झालेलं आहे. पण इकडे हॉस्पिटल नाही, कॉलेज नाही. सांगा ना तुम्ही कोणतं हॉस्पिटल आहे, कोणतं कॉलेज आहे. अहो तुम्ही म्हणताय गद्दारी, पण ते म्हणतात आम्ही हिंदुत्वासाठी केलं. कोणतं हिंदुत्व, कोणतं हिंदुत्व सांगा ना, कोणतं हिंदुत्व. बाजार भावात व्यापारीला तर होतोच, दोघं खुश, व्यापारी खुश नसतात. दोघं खुश. बर म्हणजे बीजेपी सरकार चांगलं वाटतं. हो चांगलंच वाटतं. बर तुम्हाला 40%. 40%. नाही म्हणजे 400 म्हणजे पूर्ण येणार बीजेपी. म्हणजे आपकी बार 400. आपकी बार 400 बार. 5 वर्ष झाले निर्यात बंदी आहे बरं का. 5 वर्ष झाली निर्यात बंदी आहे. शेतकरी मेटाकुटीस आले. द्राक्षाचं अवघड झालंय खूप आणि यंदा फक्त शिवसेना. कांदा नाराज केला आम्हाला. कांद्याचं मार्केट नाही अजिबात. 6,000 काय खुश राहणार आहे. 6,000 किराणा तरी येतो का घरातला. वाजे का हेमंतप्पा गोडसे. धनुष्यबाण हेमंत आप्पा. धनुष्यबाण. पण जनता म्हणते की त्यांनी विकास नाही केला. 10 वर्षात भरपूर विकास झालाय. झालाय. मोठे प्रकल्प नाशिकमध्ये आणले जे यापूर्वी आलेले नव्हते. आणि सगळ्यात महत्वाचं मोदीजींच्या 400 पारसाठी त्यांचा हातभार असणार आहे. शेतकऱ्यांचं 100% वाटोळ झालेलं आहे. 100%. 100%. कांदा झालं सर्व पीक, एका सोयाबीन झालं, कांदा झालं, सर्व पिकाला बाजार नाही. बीजेपी सरकार फक्त बोलती, करत काहीच नाही. राजाभाऊ निवडून येणार आमचे. अरे पण महायुतीत अनेक नेते आहेत ना. भरपूर नेते राहू दे ना. आम्ही तुम्हाला आत्ता देतो सांगून आम्ही जिंकलेलो आहे. फिर से एक बार मोदी सरकार. फिरसुधार एक मोदी सरकार. अहो, पण मोदी सरकारवर जनता नाराज दिसते. नाही असं कोण म्हणतं जनता नाराज आहे सर. काय म्हणता इकडे वातावरण. इथं वातावरण राजेभाऊ वाजे. राजा भाऊ वारजे. हा